अच्छा, म्हणजे तू कॉन्टेंट क्रिएशनची मेन स्टार्टिंग 2020 पासून केली? नाही, माझी मेन स्टार्टिंग ही होती 2023 पासून, म्हणजे 2 वर्ष आधीपासून. 2020 पासून आय वॉज जस्ट स्क्रोलिंग द व्हिडिओज अँड स्वतःचा कॉन्टेंट कसा चूज केलास? मी ज्या प्रकारे व्हिडिओज बनवले त्यावरून मला असं कळाले की नाही, आपल्याला हे करायला पाहिजे. मध्ये माझा झूम फेस्ट होता आणि मला PCOS आहे, त्यामुळे मला खूप बॉडी आहे की नाही, हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, ते मी घेते. दॅट्स नॉट मग तिथून मग हे झालं. नमस्कार सर्वांना, चॅनल नवतेज मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची होस्ट सोनाली बोबडे. भरपूर दिवसांनंतर तुमच्यासाठी आज एक खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट घेऊन आली आहे. आज आपली जी गेस्ट आहे ती अनफिल्टर्ड आणि सेल्फ लव्हला प्रमोट करणारी एक जेनझी बेस्टी आहे. तर तुम्ही भरपूर लोक तिला ओळखत असाल. तिचं नाव आहे प्रज्ञा. सो आज आपण तिच्याकडे आलो आहेत आणि आज आपण तिच्याशी कॉन्टेंट क्रिएशन बद्दल आणि सेल्फ लव्ह बद्दल, तिच्या कॉन्टेंट बद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, किंवा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तुला पहिल्यापासून इंटरेस्ट होता आणि तुला ह्याकडे आधीच यायचं होतं, की तुला काय इन्स्पायर, असं तो स्टार्टिंग पॉइंट काय होता? स्टार्टिंग पॉइंट म्हणजे माझा एकदम असा असं नाहीये की मला आता करायचंय इथूनच. सो स्टार्टिंग माझी झाली 2020 पासून. ओके, सो आपल्या सर्वांना माहिती की टिकटॉकचा ट्रेंड होता. सो तिथे लोक व्हिडिओज वगैरे बनवायचे, बट म्हणजे मी ते व्हिडिओज बघायचे आणि आय वॉज लाईक नाही, म्हणजे क्रिंज कॉन्टेंट्स. मी पण लोकांना क्रिटिसाइज करायचे. सो आय वॉज लाईक नाही, मी तर ह्या फील्डमध्ये कधी येणार नाही. बट मग इंस्टाग्रामवर रील इंट्रोड्यूस झाले जेव्हा टिकटॉक बॅन झाला, मग तेव्हा जाऊन मला कुठेतरी वाटलं की लेट्स स्टार्ट इट, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. सो मग तिथून मग आय ट्राईड की, म्हणजे मला पण तरी पण अशी भीती होती माझ्या मनामध्ये की लोक काय म्हणतील, किंवा माझ्या ओळखीच्यांनी कोणी पाहिलं तर ते नावं ठेवतील, किंवा मग रिलेटिव्ह काय म्हणतील. पण एक पॉइंट असा आला की आय वॉज लाईक लेट पीपल गो टू हेल, लेट मी डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू. सो मग त्यामुळे मग मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं तिथूनच. वाव, ऍक्च्युली टिकटॉकच्या टायमिंग मध्ये भरपूर लोकांनी ऍक्च्युली हो. कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं आणि खूप लोक त्यात सक्सेसफुल पण झाले. हो. तुझी सर्वात पहिले व्हायरल गेलेली रील कोणती होती? माझी पहिली व्हायरल गेलेली रील खूप सिम्पल होती. ऍक्च्युली ती मी आता जे कॉन्टेंट बनवते त्याच्याशी रिलेटेड पण नव्हती. ते ऍक्च्युली एक सिम्पल होती. म्हणजे तुला माहिती, तू पण पुण्यामधूनच आहे, आपण सगळे स्कार्फ किती बांधतो. सो मग मी असं दाखवलेलं की आपण वेगळ्या स्टाईलनी स्कार्फ कसं बांधू शकतो. मग ती माझी व्हिडिओ व्हायरल गेली होती. खूप हेट कॉमेंट्स पण भेटले मला, त्याला चांगले पण कॉमेंट्स भेटले, बट दॅट वॉज समथिंग जिथे मला खूप जास्त व्ह्यूज भेटले होते त्या व्हिडिओवर, इंस्टाग्रामवर. अच्छा, म्हणजे तू कॉन्टेंट क्रिएशनची मेन स्टार्टिंग 2020 पासून गेलेली? नाही, माझी मेन स्टार्टिंग ही होती 2023 पासून, म्हणजे 2 वर्ष आधीपासून. 2020 पासून आय वॉज जस्ट स्क्रोलिंग द व्हिडिओज अँड ऑल. पण 2023 मध्ये आय वॉज लाईक चला करू याचा आता काय. येस, माझा ऍक्च्युली नेक्स्ट क्वेश्चन त्यावरतीच आहे की तू हेट कॉमेंट्सची कशी डील करतेस? ऍक्च्युली मी हेट कॉमेंटची डीलच करत नाही. म्हणजे माझं असं आहे की आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय एनर्जी ऑन समथिंग जिथं मला काय व्हॅल्यू भेटत नाही. पण जेव्हा मी स्टार्ट केले होते व्हिडिओज, पण टचवूड म्हणजे माझं असं आहे की आतापर्यंत असं कधीच नाही झालं की मी कोणत्या हेट कॉमेंट्समुळे रडली आहे. कारण की की खूप लोक म्हणजे खूप मनावर घेतात ते हेट कॉमेंट्स. पण मला असं वाटतं की लोकांना आपण काही पण करू, आपण चांगलं करू किंवा वाईट करू, पीपल आर गोइंग टू गिव्ह देअर ओपिनियन्स. त्यांना चांगलं जरी वाटत असेल तरी दे विल हेट यू. बट त्यामुळे मग मी आधी नाही का, मला असं कोणतं हेट कॉमेंट्स भेटलं की मी त्यांना सॅवेज रिप्लाय द्यायचे. मग सगळे मुली लॉलीपॉप्स, येस यू कॅन डू इट. पण मग आता तरी मी म्हणजे मी डीलच करत नाही त्यांच्याशी. मी फक्त जे मला पाहिजे तेच मी घेते, बाकीचं मी सोडून देते बस. बट आय एम ऑलवेज ओपन फॉर पॉझिटिव्ह क्रिटिसिझम. म्हणजे लोक म्हणतात की नाही, हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, ते मी घेते. दॅट्स नॉट अ इश्यू. बट जेव्हा मुद्दामून लोक हेट कॉमेंट्स करतात तर मग गो टू हेल. आय जस्ट डोंट गिव्ह अ या. कारण की भरपूर लोकांना मी सुद्धा पाहिले, ते लोक हेट कॉमेंट कुठे ना त्यांचा परिणाम सेल्फ कॉन्फिडन्सवर. एक्झॅक्टली. आणि सेल्फ कॉन्फिडन्स जर डाऊन झाला तर मग गेमच संपला. बरोबर.
तू स्वतःचा कॉन्टेंट कसा चूज केलास, म्हणजे तुला तुझा जो निश आहे तो कसा सापडला? ऍक्च्युली मी आता जे व्हिडिओज बनवते ते माझ्या मनात कधी नव्हते की मी असे व्हिडिओज बनवेल म्हणून. तर तू जे आता मला बोलली की तू कसा तुझा निश स्टार्ट केला, तर तो निश मी स्वतःहून नाही हे केलं की मला हे करायचंय, पण मी ज्या प्रकारे व्हिडिओज बनवले त्यावरून मला असं कळाले की नाही आपल्याला हे करायला पाहिजे. कारण की आता जर तू माझ्या आधीचे व्हिडिओज पाहिले तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओज बनवायचे हेअर रिलेटेड व्हिडिओज, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज, तर मी असे नॉर्मल व्हिडिओज बनवायचे. तर एकदा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये मी असं दाखवलं होतं की हाऊ यू कॅन डू अ मेकअप ओनली विथ द हेल्प ऑफ अ लिपस्टिक. तर त्याच्यामध्ये माझा झूम फेस्ड होता आणि मला PCOS आहे, त्यामुळे मला खूप बॉडी हेअर आहे आणि मग तिथे माझे मुस्टॅच दिसत होते. सो मला खूप सारे हेट कॉमेंट्स भेटले. हा, ते व्हायरल पण गेली, व्ह्यूज, लोकांनी मीम्स पण बनवले. बट मग माझ्यासाठी ते खूप नॉर्मल होतं, कारण की ऑफकोर्स माझे जेवढे पण फिमेल फ्रेंड्स आहेत त्यांना पण आहे, म्हणजे बॉडी हेअर असतातच. बट आपण जे व्हिडिओ इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर बघतो, पीपल एकदम क्लीन दाखवतात स्वतःला, म्हणजे ऑलवेज ते आर रेडी होतात आणि म्हणजे एकदम फ्लॉलेस दिसतात. बट मला असं वाटलं की आता ठीक आहे, इवन दो मी दाखवलं जरी स्वतःला फ्लॉलेस, जर लोकांनी मला रिअल लाईफ मध्ये बघितलं त्यांचं तर ऑलरेडी म्हणजे ते म्हणतील अरे हे काय आहे, ही तर व्हिडिओ मध्ये वेगळी दिसते, इथं वेगळी दिसते. मग त्यामुळे मला असं वाटलं की हे नॉर्मलाइज करायला पाहिजे, कारण की खूप सारी मुली इन्सेक्युअर होतात ह्या गोष्टीला घेऊन. सो मग मला वाटलं की, आणि मग मी जेव्हा व्हिडिओज बनवायला लागले, सो मला खूप साऱ्या मुलींचे कॉमेंट्स पण आले की खूप चांगली गोष्ट आहे, तू जे रिअल आहे ते दाखवत आहेस आणि यू आर नॉर्मलायझिंग दिस, म्हणजे यू आर नॉर्मलायझिंग अ कॉमन वुमन. मग तिथून मग हे झालं. येस, ऍक्च्युली तुझा जो कॉन्टेंट आहे ना तो खूप अनफिल्टर्ड आहे आणि आजच्या जगात तो खूप ऍक्च्युली रेलिव्हेंट आहे. कारण की फिल्टर्ड आणि सगळं खोटं आपण म्हणतो सोशल मीडियावर जे दिसतं ते खोटं असतं, पण आता तू जे हे चालू करतेस तुझ्याकडे बगून 4 मुली आणखी विचार करतील की हो, विदाउट मेकअप इट इज ओके. ओके, म्हणजे ती चॉईस आहे. काही मुलींना आवडतं मेकअप करायला, काहीला नाही आवडत. सम वुमेन लव्ह टू शेव देअर बॉडी अँड सम वुमेन डोंट वॉन्ट टू. सो इट्स अ चॉईस, म्हणजे तुम्हाला करायचं तर करा, नाही करायचं तर नाही. बट आय जस्ट वॉन्ट की पीपल शुड नॉट जज अ वुमन, किंवा तिला असं एक टॅग नका देऊ की ती अशी आहे असं. तुझ्या घरच्यांची फर्स्ट रिएक्शन, कारण कॉन्टेंट क्रिएशन म्हटलं की कुठे ना कुठे घरच्यांचा सपोर्ट असतो, तर घरच्यांचा सपोर्ट कसा होता? तुझी फर्स्ट रील व्हायरल केल्यानंतर त्यांची रिएक्शन काय होती? ऍक्च्युली मी घरच्यांना कोणाला सांगितलंच नव्हतं की मी हे स्टार्ट केलंय. त्यांनी ऍक्च्युली माझा व्हिडिओ त्यांना आला फीडवर, लाईक प्रज्ञा तू आहेस का? मी म्हटलं हो मी आहे. पण म्हणजे एक चांगली गोष्ट अशी आहे की माझ्या फॅमिलीने कधी मला असं रोखलं नाही ही गोष्ट करण्यापासून. म्हणजे दे आर ऑलवेज लाईक, म्हणजे माझी मम्मी स्पेशली जेव्हा ती रिलेटिव्हला भेटते, फ्रेंड्सला भेटते, तेव्हा ती स्वतःहून सांगते माझी मुलगी रील करते, माझी मुलगी युट्यूब. मी म्हणते मम्मी गप्प बस, त्यांना कळेल तेव्हा कळेल, तू कशाला स्वतःहून सांगते. सो मग त्यामुळे ते म्हणजे असं कधी झालं नाही की त्यांनी मला अपोज केलं या गोष्टीसाठी. दे हॅव ऑलवेज सपोर्टेड मी. चांगली गोष्ट आहे, कारण फॅमिलीचा सपोर्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की भरपूर आपण इन्फ्लुएन्सर्सला बघतो, त्यांचं असं असतं की सुरुवातीला त्यांना, किंवा कॉन्टेंट क्रिएशन ऍज अ करिअर सुद्धा भरपूर आई वडील, आता भरपूर लोकांना इकडे असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन कडे फुल टाइम म्हणून ते बघतात, पण आई वडिलांचा नेहमी विरोध असतो. अशा केसेस मध्ये खूप जे मुलं मेंटल हेल्थ पण खराब होते, ती मोटिवेशनच येत नाही करायचं जेव्हा आपल्याला कोणता सपोर्ट नसेल. कधी ब्रँड्सने तुझ्या ऑनेस्ट रिव्ह्यू वरती, आता मी तुझे रील्स जेवढे पाहिले तुझे ऑनेस्ट रिव्ह्यू असतात, जसं की कोणती फेअरनेस क्रीम असेल, तू ती आयडिया सपोर्ट करत नाहीस की सगळे स्किन टाइप्स, सगळे स्किन कलर नॉर्मल आहेत, सगळे स्किन कलरला तू प्रमोट करते की बाबा सगळ्यांनी आपापल्या स्किनला प्रेम केलं पाहिजे, नो मॅटर द कलर. तर ब्रँड्सनी कधी तुझ्या ऑनेस्ट रिव्ह्यू वरती प्रेशराईज केलंय का तुला की नाही आम्ही तुम्हाला जास्त मे बी पे करू, बट तुम्ही आमच्या ब्रँडचं असं असं? हो, तसं झालेलं आहे. एकदा नाव नाही घेणार त्या ब्रँडचं कारण की मला आठवत नाही पण एक स्किन केअर ब्रँड होती आणि त्यांचं प्रमोशन करायचं होतं व्हाईटनिंग क्रीमचं. माझी फर्स्ट रिॲक्शन तर त्यांना, म्हणजे जेव्हा त्यांनी मला अप्रोच केला, अशी होती की ब्रो फर्स्ट लुक ॲट माय पेज की मी काय प्रमोट करते आणि तुम्ही मला काय सांगताय. सो ऑफकोर्स त्यांची अशी स्ट्रॅटेजी होती की ऑफकोर्स मी बॉडी पॉझिटिव्हिटी, ब्युटी पॉझिटिव्हिटी हे करते, पण जेव्हा मी व्हाईटनिंग क्रीम किंवा असं काही प्रमोट करेल तर ते कॉन्ट्राडिक्ट होईल आणि अजून त्यांना व्ह्यूज भेटतील, असं त्यांचं स्ट्रॅटेजी होती. बट आय वॉज लाईक
ठीक आहे तुम्ही मला पे करताय आता, ठीक आहे ह्या पॉइंटला, पण व्हॉट अबाउट फ्युचर? ऑफकोर्स माझी रेप्युटेशनच खराब होतीये त्याच्यामध्ये. आणि मी म्हणजे पर्सनली आय डोंट म्हणजे मला करायचं नव्हतं, म्हणजे ते माझ्या मनालाच पटत नव्हतं. सो आय वॉज लाईक थँक्यू, आय एम नॉट अ बेस्ट पर्सन फॉर दिस. आता तू एवढी मोठी कॉन्टेंट क्रिएटर झालीयस, ब्रँड अप्रोच करतायत, तर फॅन्स तर तुझे आहेतच. मी इनफॅक्ट मी पाहिलेत की ना, आता तू ह्या पॉइंटला रीच झालीयस ना, की तुझ्याकडे तुझ्या कॉमेंट्स मध्ये जर समजा हेट कॉमेंट्स असतील ना, तर तुझे फॅन्सच त्यांना रिप्लाय करतात. तर असं एखादा फॅन मोमेंट आहे का, किंवा कोणी डीएम मध्ये तुला एकदम फॅन मोमेंट असं एकदम? नाही, डीएम तर मला येतात भरपूर आणि खूप प्रेम करतात माझ्यावर, पण रिअल लाईफ मध्ये एकदम असा क्रेझी फॅन मोमेंट असं कधी झालं नाहीये. कारण की ऑफकोर्स म्हणजे ज्या लेवलवर मला रीच करायचे तशावर तर आता मी नाहीये, माझी तर जस्ट स्टार्टिंग आहे आता. पण हा, खूप मुली बघतात मला, मुलं बघतात आणि ते म्हणतात अरे तू युट्यूबर आहे ना, तू इंस्टाग्रामवर आहे ना, तू खूप चांगले व्हिडिओज बनवते, मला खूप आवडतात. मी म्हणलं हा थँक्यू सो मच. ऍक्च्युली भरपूर लोकांची तू इन्स्पिरेशन सुद्धा आहेस, कारण काल मी तुझ्या रील्सच्या कॉमेंट मध्ये बघत होते, भरपूर मुली अशा आहेत की ना, त्यांना तुझ्याकडे बघून असं वाटतं की बाबा हा ही आमच्यासारखी, आम्ही हिला शेअर करू. एक्झॅक्टली. हो, भरपूर अशा सुद्धा आहेत की नाही का, ज्यांना घरून किंवा बाहेरून ते खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि ते खूप अशा हे झालेत आणि त्यांना असं वाटतं की ते त्यांना असं तुझ्यासोबत येऊन शेअर करावं असं वाटतं. भरपूर लोक तुझ्याकडे त्या नजरेने बघतात. ती एक फिलिंग बेस्टच आहे आय थिंक. ऑफकोर्स, येस, खूप छान. ब्रँडचं जसं आपण बोललो, भरपूर ब्रँड कोलॅबरेशन येत राहतात. तू असा कोणता ब्रँड रिजेक्ट केलाय? हो, जसं की मी आता सांगितलं होतं तुम्हाला ते व्हाईटनिंग क्रीमचे प्रोडक्ट्स. आणि दुसरं एक मला इन्सिडेंट आठवतो, तर ते होतं क्लोथिंग ब्रँड्स. ओके, सो काय झालं होतं की त्यांनी मला कपडे पाठवले होते, कुर्तीज होते, मॉडेस्ट क्लोथिंग होते ते. सो मग मी त्यांना स्क्रिप्ट वगैरे पाठवली, त्यांना सांगितलं की असं असं आपण करूया. ते म्हणले ठीक आहे चालेल. पण नंतर मला दुसऱ्या दिवशी त्यांचा मेसेज आला की दे टोल्ड मी की तुम्ही मला रॉ क्लिप्स पाठवा, आम्ही त्याचं एडिट करू आणि मग तुम्ही पोस्ट करा. आय वॉज लाईक ठीक आहे, माझंच काम कमी होतंय ना त्याच्याने, एडिटिंग वगैरेला खूप वेळ लागतो. देन मग त्यांनी मला व्हिडिओ पाठवला, पण ते व्हिडिओ त्यांनी कसा बनवलेला माहितीये का, की देवर सेइंग की जे मुली मॉडेस्ट असतात, मॉडेस्ट क्लोथिंग करतात, फक्त ते चांगले असतात. जे मुली शॉर्ट्स घालतात किंवा असं काहीतरी रिव्हिलिंग घालतात, दे आर म्हणजे एका पॉइंटने ते देवर शोईंग की दे आर कॅरेक्टरलेस. बट त्यामुळे मग आय वॉज लाईक नको, सॉरी, मी असं नाही करू शकत, राईट? कारण की मी पण शॉर्ट्स घालते, रिव्हिलिंग घालते, आणि इव्हन तुम्ही घालत नसते, वी कॅनॉट डू की एका कम्युनिटीला तुम्ही चांगलं दाखवण्यासाठी दुसऱ्या कम्युनिटीला तुम्ही खाली नाही घेऊ शकत. ओके, सो त्यामुळे मग मी आतापर्यंत व्हिडिओ कधी पोस्ट केला नाहीये तो. आय थिंक जानेवारीचा इन्सिडेंट आहे तो. अच्छा, कारण की भरपूर लोकांची चॉईस असते, ज्याला जे कपडे घालायचे त्यांनी ते कपडे घालावे, हेच तुझं पहिल्यापासून राहिलेलं आहे. मग तुझ्या पेजवर कुठेही तुझ्या व्हिडिओज मधनं असं दिसत नाहीये की तू प्रेशरायझिंग किंवा असं एक क्लेम करतेस. तुझं असं आहे की बाबा जे जसं आहे, ज्याला जसं राहायचं त्यांनी तसं राहावं. तर सेल्फ लव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबतच फेमिनिझम कडे सुद्धा तुझा कल आहे. तुझ्या पेजवरती मला हे दिसलं. सो फेमिनिझमची तुझी डेफिनेशन काय, मला ती जाणून घ्यायला आवडेल. तर कसं झालं की जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले फेमिनिझमचे, तेव्हा मला ना द वर्ड फेमिनिझम हा मला वाईट वाटायचा, कारण की सोशल मीडियाने तो वर्डच असा एकदम असा वल्गर दाखवलाय. पण मग त्यामुळे तू माझ्या आधीचे व्हिडिओज बघशील, त्याच्यामध्ये मी कधी पण फेमिनिझम हा वर्ड वापरलाच नाही. मी नेहमी वुमन एम्पॉवरमेंट हा दाखवायचे. पण नंतर मग आय रिसर्च ऑन दिस की व्हॉट एक्झॅक्टली फेमिनिझम इज. मग त्यामुळे असं वाटलं मला की फेमिनिझम हा एवढा वाईट वर्ड नाहीये. ओके, पण म्हणजे असतात काही मुली पण आहेत की जो ह्याचा चुकीचा फायदा घेतात, किंवा मग असे खूप सारे मुलं पण आहेत की दे आर लाईक अरे मुली कसं काय एवढे पुढे जात आहेत आणि मुलं कसं काय आता, म्हणजे फेमिनिझममुळे खूप मुली त्यांना कळते की त्यांचं स्टँडर्ड काय आहे ते. मग त्यामुळे मग मला जे वाटतं फेमिनिझम काय आहे की इट्स अबाउट की जे मुलांना ऑपॉर्च्युनिटीज भेटत आहेत त्याच ऑपॉर्च्युनिटीज मुलींना पण भेटावं. इट्स नॉट अबाउट हेटिंग मॅन और मिसअंडरिस्ट और मिसॉजिनिस्ट और समथिंग लाईक दॅट. इट्स प्युअरली लाईक यू आर इक्वल, आय एम इक्वल. आपल्या दोघांमध्ये काही मतभेद नाहीयेत. वी आर ह्युमन बिंग्स इक्वल. म्हणजे इट्स लाईक राईट टू काय म्हणतात ते जे ह्युमन राईट्स आहेत ते विदाउट एनी जजमेंट जे मुलांना भेटतात तेच मुलींना भेटावं. दॅट्स इट, नथिंग एल्स.
जसं मी म्हंटल की तुझे भरपूर सारे फॉलोअर्स असे आहेत की ते नाही का रिलेट करतात तुझ्याशी, तुझ्या कॉन्टेंटशी. ह्यातले काय असतील जे खरंच ऍक्च्युली ज्यांना तुझ्यासारखं थिंकिंग आहे, आणि काय काय असे असतील ज्यांनी सफर केलंय कधी ना कधी, जसं की सेल्फ लव्ह तू प्रमोट करतेस. भरपूर लोक सेल्फ कॉन्फिडन्स हरवून बसले किंवा भरपूर लोकांना सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये, ते तुझ्या कॉन्टेंटला रिलेट करतात की बाबा हा आम्हाला इथे थोडं पीसफुल वाटतं, हिचा कॉन्टेंट बघून आम्हाला थोडंसं रिलेटेबल वाटतं. तर भरपूर लोकांना नाही का सेल्फ लव्ह किंवा सेल्फ कॉन्फिडन्स नाही, अशा लोकांसाठी तू काय सांगशील की कसं तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट राहावं, कारण भरपूर लोकांना ते अवघड वाटतं. कारण की मला असं वाटतं की जे इन्सिक्युरिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स आपला डाऊन होतो ना, तो सेल्फ कॉन्फिडन्स आपण स्वतःहून डाऊन करत नाही, पण आपली जी सोसायटी आहे ते सोसायटी आपल्याला काय म्हणते त्याच्यावरून लोकांचा सेल्फ कॉन्फिडन्स हा डाऊन होतो किंवा मग त्यांना इन्सिक्युरिटी होते. आता सपोज मला खूप सारे पिंपल्स आहेत, पण मला ते काय नाही वाटणार, पण जेव्हा कोणी मला पॉइंट आउट करेल की किती घाण दिसतंय तुझा चेहरा, तर मग ते ती असं वाटते की यार लोकांना काय वाटते. म्हणजे इन्सिक्युरिटी आपल्याला स्वतःहून येत नाही, पण ते आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला येते. सो मी त्यांना फक्त एवढंच म्हणेल की लोकांचा विचार करू नका, जे तुम्हाला चांगलं वाटते तुम्ही ते करा. कारण की लोक तुम्ही चांगलं, जरी तुम्ही किती पण चांगले असो तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत आउट ऑफ इन्सिक्युरिटी और आउट ऑफ जेलसी, किंवा तुम्ही चांगलं जरी काम केलं तरी पीपल म्हणजे ज्यांना नाव ठेवायचे ते ठेवतातच. इट्स ऑल अबाउट पीपल्स माइंडसेट, इट्स नॉट अबाउट अस. सो फक्त मी त्यांना हेच म्हणेल की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड डोंट गिव्ह अ डॅम टू सोसायटी. दॅट्स इट. भरपूर मला हेही आठवतंय की टीन एज मध्ये मुलींना ऍक्ने होतो. मला सुद्धा टीन एज मध्ये भरपूर ऍक्ने व्हायचा. इव्हन आता सुद्धा थोडंसं जंक फूड जास्त झालं की ऍक्ने व्हायला लागतो. पण आता कसं आहे की माझा पर्स्पेक्टिव्ह झालाय की बाबा नो मॅटर व्हॉट, मी मला स्वतःला सुंदर वाटते, मी नाही बाकीकडे लक्ष देत. तसं भरपूर टीनेज गर्ल्स आहेत ना, त्यांना कोणी थोडं जरी पॉइंट आउट केलं त्या लगेच हे करतात. म्हणजे ते असं असतं की त्यांची म्हणजे ऑफकोर्स स्किन केअर आहे, खूप सारे हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही लावा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की हील तर म्हणजे सगळ्यांनाच व्हायचंय, पण त्या जर्नीमध्ये खूप लोक येतील जे तुम्हाला क्रिटिसाइज करतील, त्यांच्यावर लक्ष नका देऊ. कारण की त्याच्याने काय होतं की यू स्टार्ट हेटिंग युअर सेल्फ, आणि त्याच्यामुळे तुम्ही किती पण क्लिअर तुमची स्किन झाली ना तरी एक पॉइंटला तुमची ती ग्रीडीनेस येते तुमच्यामध्ये की नाही मला अजून चांगलं दिसायचं, अजून चांगलं दिसायचं. मग त्याच्यामुळे जे आपण चांगलं दिसतं ते पण खराब होतं. अति तिथे माती, आपल्याला माहितच आहे तसं आहे. त्यामुळं दॅट्स इट. भरपूर साऱ्या गप्पा झाल्या. आता आपण एक क्विक गेम खेळूयात, रॅपिड फायर असणार आहे. तुला एकदम क्विकली आन्सर करायचंय, बिलकुल तुला विचार करायचा नाही. ठीक आहे? तर फर्स्ट क्वेश्चन आहे, युट्यूब की इंस्टाग्राम? इंस्टाग्राम. ओके. सो विथ मेकअप की विदाउट मेकअप? डिपेंड करतं, पण विदाउट मेकअप आहे. सायलेंट मी टाइम की म्युझिक? म्युझिक थेरपी. म्युझिक. एडिटिंग ऑन फोन की एडिटिंग ऑन लॅपटॉप? फोन, ऑलवेज. इझी पीझी. ओके. सो स्क्रिप्टेड कॉन्टेंट की रॅन्डम? रॅन्डम स्क्रिप्टेड कॉन्टेंट. रॅन्डम इज बेस्ट. येस. आणि इंडोर शूट की आउटडोर? इंडोर, कम्फर्ट. येस. ओके. सो हा आपला रॅपिड फायर राऊंड तर झालेला आहे. आणखी मला तुला लास्ट क्वेश्चन हा विचारायचा आहे. तुझे भरपूर सारे फॅन्स आहेत, भरपूर लोक आता, आणि आय थिंक असे फॅन्स आहेत ना की जे तुझी साथ सोडणार नाही. तुझा जरी कॉन्टेंट थोडासा चेंज झाला किंवा तू ग्रो करत असशील, थोडा शिफ्ट झाला किंवा तू नवीन काय एक्सपेरिमेंट करायला जाशील, तुझे फॉलोअर्स आता तुझ्या सोबत आहेत आणि ते आय डोंट थिंक की तू नवीन एक्सपेरिमेंट करायला गेलीस तर ते तुझी साथ सोडतील. तुझ्या त्या फॅन्ससाठी आणि तुझ्या फॉलोअर्ससाठी तू काय सांगशील? मी तर त्यांना एवढंच म्हणेल की थँक्यू सो मच माझ्यासोबत राहण्यामुळे. कारण की कॉन्टेंट क्रिएशनमुळे जे पण आहे ते आपण स्वतःमुळे नसतो, आपण त्या लोकांमुळे असतो जे पण असतो ते. सो ऑफकोर्स ऑडियन्स नसेल तर मग क्रिएटर काय करणार, कुणाला दाखवणार आपले व्हिडिओज. त्यामुळे मी फक्त त्यांना सांगेल की थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुझ्यासोबत गप्पा मारून खूप बरं वाटलं. खूप काही काही गोष्टी ऐकायला मिळाल्या, समजल्या आम्हाला कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, सेल्फ लव्ह बद्दल. इनफॅक्ट ही एक गोष्ट आहे ना, सेल्फ लव्ह आणि कॉन्टेंट क्रिएशन ही अशी आहे ना
की भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्सनी हे ऍक्च्युली करायला हवं. एक्झॅक्टली. कॉन्टेंट क्रिएशन आता एक स्पेसिफिक झालंय आणि सगळे क्रिएटर्स त्याच गोष्टींना फॉलो करतात. बरोबर. कोणी सेल्फ लव्ह बद्दल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप कमी लोक कमी आहेत जे लोकं बोलतात. हो. त्यात तू बोलतेस आणि भरपूर लोक तुला फॉलो करतात. तू अनफिल्टर्ड कॉन्टेंट, नॅचरल कॉन्टेंट, ऑर्गॅनिक कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो तो तू प्रमोट करतेस आणि ते बघायला खूप बरं वाटतं. कारण की इव्हन मी सुद्धा तुझी फॉलोअर आहे. मी तुझ्या थँक्यू. ऍक्च्युली ब्रॉडकास्ट चॅनल हे सगळे मी तुझे हे करते रेग्युलरली आणि खूप भारी वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू, तू आमच्यासोबत टाइम Thank you. स्पेंड केलास. थँक्यू सो मच. तर हा होता आपला आजचा एक छोटासा इंटरव्ह्यू. प्रज्ञाकडून आपल्याला भरपूर गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, सेल्फ लव्ह बद्दल. कारण आजच्या जगात सेल्फ लव्ह ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सेल्फ लव्ह जर नसेल, सेल्फ कॉन्फिडन्स जर नसेल, तर आपलं रोजच्या जीवनात आपल्याला खूप साऱ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागेल. आणि ह्या गोष्टींबद्दल आपल्याला खूप छान आणि खूप स्वीट एका व्यक्तीकडून ऐकायला मिळालं. तुम्हाला असेच जर भरपूर व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पाहत राहा नवतेज.